स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मांडली अध्यक्ष महोदय। त्यानंतर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबीसी समाज यांना यांचं नकली जे आहे, नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय। आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे। जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं आवश्यक अध्यक्ष महोदय। समाजात भांडण लागणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे। विरोधी पक्ष मताचं राजकारण करतात आणि अध्यक्ष महोदय खरं तर या विषयावर चर्चा होण्याआधी अध्यक्ष महोदय प्रोसिडिंग चालू आहे ना, सभागृहात प्रोसिडिंग चालू आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाटा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे, मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे। अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा, निर्णय करा, आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, या अगोदर दोनदा तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही, हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे, यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय, बोलवणारा धनी कोण, आलेला मेसेज कोणाचा, येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय, जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय।